वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री रामचंद्राय नमः। ऐसे विचारो निमाने मान देत रावण वचानी, तुझ्या आज्ञा उल्लंघोनी सामर्थ्य जनी असेना। आता जर स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर काय करावं लागेल? काय नेहमीने विचार केला आणि रावणाला म्हणू लागला, हे राजा रावणा, मान हलवली. रावणा, राजा मी तुमचं काम करतो. का बरं नाही म्हणावं तर स्वतःच्या जीवाला मुकावं लागतंय. आताची आता जातो, मी तुमचं कार्य करतो. तुमचा शब्द पाडण्याची कुणामध्ये राज्यामध्ये ताकद आहे? कुणामध्ये सुद्धा ताकद नाहीये. काळ नेहमी असं त्या ठिकाणी राजा रावणाला बोलू लागला. ऐसा कोण आहे थोरा, जाऊ लंगू शके तुझे उत्तर. वेगे करोनी नमस्कार, निशाचर उसळला. हे राजे, असा कोणीच नाहीये पृथ्वी तलावर की तुमचा उत्तराला प्रश्न करू शकतोय. अहो तुम्ही जर सांगितलं तर नाहीच म्हणू शकणार नाहीये. आणि मी काय नाही म्हणतोय, आताची आता उड्डाण करतो, निघून जातो. तशाच प्रकारे काय नेमीनं पूर्ण तयारी केली, उड्डाण करू लागला जाण्यासाठी म्हणतात. पर्वता पावे जव मारोती, तवा पण गेला शीघ्र गती. माया केली अति निगोती, ते निशिंती परिसावी. हो, पर्वतावर हनुमंतराय जायच्या अगोदर त्या ठिकाणी बघा हनुमंतराय केव्हा निघाले होते? काय नेहमीच्या आधी निघाले होते मायबाप त्या ठिकाणी. पण माया कशी असते, मायावी कशा प्रकारचे असते, राक्षस कशा प्रकारचे असते, तरी सुद्धा काळ नेहमी हनुमंताच्या अगोदर त्या ठिकाणी गेला. आणि गेल्याच्या नंतर मायावी अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जाऊन बसला म्हणतात. ते जाओ निराक्षगण, केला शम निर्माण. फळे जळे संपूर्ण, वृक्षारोपण अतिरम्य. मायावी मध्ये खूप ताकद असते मायबाप त्या ठिकाणी. त्या ठिकाणी काळ नेहमी गेल्याच्या नंतर काय केलं? सुंदर अशा प्रकारचा आश्रम त्या ठिकाणी निर्माण केला. झाडे झुडप त्या ठिकाणी निर्माण केले. फळ त्या झाडांना दिसू लागले सुशोभित अशा प्रकारचे, जेणेकरून हनुमंतानं पाहावं आणि हनुमंतानं त्या ठिकाणी गुंतवून पडावं अशी अवस्था निर्माण काळनेमीने केली म्हणतात. आपण घेऊन अग्निहोत्र, तापस वेशे निशाचर. दिसे उपवासी निरंतर, गेले उदर खपाटी. कशा प्रकारचा अवतार त्या ठिकाणी जाऊन काळनेमीने घेतला. जशा प्रकारे सालानुसाल एखादा ऋषी त्या ठिकाणी तपाला बसलेला, त्याचा पोट पाहिलं तर कपाटाला गेलेला, डोळे त्या ठिकाणी खोलखोल गेलेले आहेत, जटाची जटा वाढलेल्या आहेत. अशा प्रकारचा वेश त्या ठिकाणी घेतला मायबाप. राक्षसी अवस्था मायावी असते, त्यांना वेळ लागत नाहीये असं कृत्य करायला. असं त्या ठिकाणी अवस्था निर्माण केली म्हणतात. माता जटाचा सांभार, परिधान त्यासी वल्कांबर. वक्ती वाढले शंशुफार, अति विचित्र भासती. कशा प्रकारची अवस्था सांगू लागलेले. जटाची जटा त्या ठिकाणी वाढवल्या, दाढी त्या ठिकाणी वाढवलेली आहे. सर्व डोळ्यांची अवस्था, पोटांची अवस्था अशा प्रकारे विचित्र अवस्था दिसू लागलेली आहे, जेणेकरून की सालानुसाल तपाला बसलेला ऋषी आहे. अशा प्रकारची अवस्था निर्माण केली आणि त्या ठिकाणी काळनेमी जाऊन बसला म्हणतात. खाक बळात लिंग बुडाले के
वेशात वानप्रस्थ रूप तेथ जप करीत एकाग्र. हो, कशा प्रकारे सांगू लागलेले. हातापायाचे कातडे जे आहेत ना, हडकाची हडकाला त्या ठिकाणी जिरून गेलेले दिसू लागलेले. फक्त अंगावर केस दिसू लागलेले, बुबळ खोल गेलेले दिसू लागलेले. अवस्था कशा प्रकारची घेतलेली आहे. जपमाळ त्या ठिकाणी घेतलेली आहे, जप करू लागलेला. जपमाळ खोटी असो नाही तर खरी असो, दाखवायचंय फक्त. कुणाला दाखवायचं? हनुमंताला दाखवायचं. तशी अवस्था त्या ठिकाणी काळनेमीनं निर्माण केली आणि जप त्या ठिकाणी करीत बसला म्हणतात. हाती घेऊनी जप माळी बुबळे नेली भवया तळी. जैसी खेचरी मुद्रा लाविली तैसी शेली दिसत आहे. कशा प्रकारे अवस्था दिसू लागलेली आहे. जपमाळ हातामध्ये घेतलेली आहे, तोंडामधून काय फुटफुटतोय कुणाला ऐकू जाणार आहे. काय करायला लागलाय. ती डुप्लिकेट अवस्था आहे त्या ठिकाणी. खेचरी अवस्था घेतलेली आहे, पोट खपाटाला गेलेला आहे, डोळे त्या ठिकाणी बुबळ भक्त भोया दिसू लागलेले. काही सुद्धा दिसत नाहीये. जुना पुराणिक अशा प्रकारचा अवस्था त्या ठिकाणी दिसू लागलेली आहे. असं त्या ठिकाणी वर्णन करून सांगू लागले. गालोनिया व्रजासन करोनिया एकाग्र गमन भगवत धरोनी ध्यान पाहे आगमन कपीचे. वज्रासन घातलेलं माय बाप त्या ठिकाणी. भगवत अवस्था धरलेली आहे, एकाग्र मन त्या ठिकाणी केलेलं आहे. जपमाळ हातामध्ये धरलेली आहे, जप करू लागलेले. एकाग्र मन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि वाट कशा प्रकारची पाहतोय. वाट केव्हा हनुमंतराय येईल तिकडून. हनुमंतरायाची वाट पाहू लागलेला. मनामध्ये सोंग त्या ठिकाणी घेतलेलं. वाट हनुमंताची पाहू लागलेला आहे. असं या ठिकाणी सांगू लागले म्हणतात. उदक माझी असे बक जैसा कोणी सात्विक जळवासी पुण्य श्लोक ऐसा देखत दिसत असे. अशा प्रकारे दिसू लागलेला आहे त्या ठिकाणी काळनेमी. काळनेमी कशा प्रकारे बसलेला. जसा आपल्या तळ्यामध्ये समुद्रामध्ये बगळा असतोय ना, बगळा कसा एकाग्र मन करून पाहतोय. जसा एखादा जंतू दिसतोय समोर आणि जंतू दिसल्याच्या नंतर टपकन कफा मी त्याला गिळतोय, असं मन धरून बघत बसतोय. तशाच प्रकारे अवस्था काळनेमी हनुमंताची वाट एकाग्र मनाने पाहू लागलेला आहे. काय बोलता. मत्स्य आलिया दृष्टी तळी गटकावोनी सगळा गिळी तैसा राक्षस कपट मेळी कपी आगमन शैली पाहत असे. बगळा काय करतोय. बगळ्याची अवस्था कशा प्रकारे असते. बगळ्याला वाटतंय मी एकाग्र मनाने पाहू लागलेलो. केव्हा आपल्या समोर मत्स्य येईल आणि मी त्याला गटकोनी गिळील. तशाच प्रकारे काळनेमी सुद्धा हनुमंताची आतुरतेने वाट पाहू लागलेला. केव्हा येतोय आणि गटकुनी केव्हा मी त्याला गिळतोय. असं काळनेमीला त्या ठिकाणी वाटू लागलं म्हणतात. तव दक्षिण दिशेच्या भागी जैसी मुस ओतली आगी की नक्षत्राचा पुंज स्वर्गी दिसे वेगी धावत. हो, आणि त्याच वेळेस दक्षिण दिशेच्या भागी सकाळी सकाळी जशा प्रकारे सूर्य उदयाला येतो, लाल भडक गोळा दिसतोय माय बाप. कसा हळू 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 वर येतोय. तशाच प्रकारे दक्षिण दिशेने हनुमंतराय येऊ लागलेले, आगमन होऊ लागलेले, पाहू लागले. आणि पुढे काय म्हणतात. की बाळ सूर्य उद्याला तैसा दिसे तसे दादुला ना तरी पणाव निष्ठीला मनी निघाला चरावया. कशा प्रकारे हनुमंतरायाचं आगमन होऊ लागलेलं. जशा प्रकारे सूर्य उदयाला येतोय किंवा कशा प्रकारे त्या ठिकाणी सर्प स्वतःच्या डोक्यावरला मणी काढतोय, उजेड होतोय आणि चरायला नाग निघतोय.
कसा चरायला निघतोय तशा प्रकारे बाळ सूर्यासारखा हनुमंत यायला बी पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर अवस्था कशा प्रकारची होतीये. ऐसे उड्डाण कपिनाथ आले पर्वताचे वाचण्यासाठी आप्पासाहेब पालकर, माथा. सांगण्यासाठी प्रभाकरराव लाका पळसप. एकांत राक्षी चित्ता धीर सर्वतान धरवे. तशा प्रकारे हनुमंताचं उड्डाण यायला पाहिलं. कोणी पाहिलं? मायबाप. ते उड्डाण पाहिलं काळ नेमीनं आणि काळ नेमीनं पाहिल्याच्या नंतर अकांत निर्माण झाला, धीर सुटला. काळ नेमीची अवस्था बिकट झाली. काय करावं काय नाहीये हे सुद्धा कळानं गेलं. इकडे तिकडे पाहू लागला का निधडा वीर हनुमंत आलेला दिसतोय. मनामध्ये भय निर्माण झालं काळ नेमीच्या. आणि पुढे काय म्हणतात? डोळा पडली झापडी हातावळली वेंगडी पडली मनाची मुळकुंडी नावे कभवंडी त्यासी आली. काळ नेमीची अवस्था कशा प्रकारे झाली? डोळ्याची झापडी पडली मायबाप त्या ठिकाणी. हो नंबर बघा. हाताची वेंगडी वळली त्या ठिकाणी, हात सुद्धा वळले. काय करावं हे सुद्धा प्रभाकरराव कळायला लाकाळ. गेलं. अंगाची अवस्था विकट झाली. दिसू लागलं आपलं मरण पुढं आलेलं. पण काय करावं काही सुद्धा करता येत नाहीये. डोळ्याला झापडी पडली, हात मनाची मनाला वळू लागले, मुरकुंडी पडली, अवस्था बिकट झाली.